मला बघायचं किती जण त्या संख्या येते त्या बैलाची मुलाखत बघायला। तुम्ही नेहमी युट्यूबर्स वाल्यांना बोलता की मोठ्या बैलांचीच मुलाखत घेता, तुम्ही छोट्या बैलांकडे कोणी दाखवत। पब्लिकला खूप ठाम आहे, स्पीड खूप आहे। मोठ्या बैला टाकला तरी त्याला वाढतो असतो आणि आज आतमध्ये स्पीड किंग बोलतात त्याला, नाव त्याचे दुश्मन। हा मग खूप चांगलं बोलतो आणि खूप काही दिलं या आदत वया दोन्ही बैलांनी। आज मना जिंकल्या सगळ्यांची, मना जिंकल्या, माझं सुद्धा मन जिंकलंय। मित्रांनो बघा पूर्ण घोटसे गाव बघा, पूर्ण गाव आलेला। म्हणून मित्र सांगतो जेव्हा आम्ही छोट्या बैलांची मुलाखत घेताना आवर्जून बघत चलावं। मोठ्या बैलांसाठी छोट्या बैल आज ही मोठी बैल होणार आहेत। आज जसा मोठा सोन्या मथुर बकासूर आहेत ना, उद्या ही बैल दोन्ही नावं करणार आहेत। सो अशा बैलांना सुद्धा तुम्ही बघत चला। नमस्कार मित्रांनो, काव्य मधुराज व्लॉगमध्ये आपला स्वागत आहे। मित्रांनो आपण मागे एक व्हिडिओ बनवला होता की आणि आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये छोट्या बैलांची मुलाखत घेतो आणि ते दाखवतो सुद्धा। आणि त्यासाठी आज मुद्दाम आवर्जून छोटे दोन वासरू आहेत, अदात आहेत, बरोबर दादा? ते दोन्ही आदात वासरू आणि त्या बैलांची आज स्पेशल आपण मुलाखत घेणार आहोत। आणि हे दाखवण्यासाठी आज जेव्हा या दोन बैलाची मुलाखत पडेल ना, मला बघायचं किती जण त्या संख्या येते त्या बैलाची मुलाखत बघायला। तुम्ही नेहमी युट्यूबर्स वाल्यांना बोलता की मोठ्या बैलांचीच मुलाखत घेता, तुम्ही छोट्या बैलांकडे कोणी दाखवत नाही। आणि छोटासा व्हिडिओ बनवला होता की जाऊन बघा, जेव्हा आम्ही छोट्या बैलांची मुलाखत घेतो छोट्या बैलांची संख्या 80% आणि मोठ्या बैलांची संख्या 20%। मग जेव्हा मोठ्या बैलांची मुलाखत होते 100चे 100% लोक बघायला येतात। आणि मग जेव्हा आम्ही अशा छोट्या बैलांची मुलाखत घ्यायला येतो 80%तून 50% तरी का नाही लोक व्ह्यूज देत त्या बैलाची मुलाखतीला। सो आज आपल्या समोर दोन आदत वासरू आणि दादा तुमचं नाव काय? निलेश शिंदे। निलेश शिंदे दादा कुठला आहे? घोटसे टिटवाला। घोटसे टिटवाल्याचे निलेश शिंदे दादा आहेत आणि यांचे घरचा साज आहे। घरची गाडी। काय बैलाचं नाव काय? कालू। कालू हा किती महिन्याचा का वर्षाचा आहे? 1.5 वर्षाचा आहे। हा 1.5 वर्षाचा नाही। या बैलाचं नाव? तो 1 वर्षाचा आहे, दुश्मन। दुश्मन 1 वर्षाचा आहे। यांची खरेदी कुठून आणि कधी झाली? पालीवरने घेतलाय त्याला आणि हा टोकाडा साईटून घेतला। आतापर्यंत या वर्षी किती म्हणजे शर्यती खेळले ते? आता परत 10-12 गुलाल झाले सलग। 10-12 गुलाल झाले। काय बोलू शकता या बैलाबद्दल? पब्लिकला खूप ठाम आहे, स्पीड खूप आहे। मोठ्या बैला टाकला तरी त्याला वाढतो असतो आणि आज आतमध्ये स्पीड किंग बोलतात त्याला, नाव त्याचे दुश्मन। हा मग खूप चांगलं बोलतो। आता वर्षाचा वासरू आहे, आता वर्ष पण नाही झाला अजून तरी खूप चांगल्या पद्धतीने आमचं मन जिंकतो बस। हे दोन्ही घरचा साज नेहमी अड्ड्यात असतो, घरचीच गाडी असते नेहमी। मग कधी असा पैरा दुसरा बघितला जात नाही? जर याला नसेल याचा तर त्याचा पायरा बघतो आम्ही, जर याला नसेल तर दोन्ही बैलांनी एकत्र 10 ते 12 गोलाल घेतला। त्या बैलाचं नाव एकदा पुन्हा सांगा? कालू आणि दुश्मन। घोटसे टिटवाला इथला। तर मित्रांनो आता ह्या बैलाची मुलाखत का खास ठरणार आहे, जेव्हा तुम्ही छोट्या बैलां मालक येता आणि जेव्हा तुम्ही अड्डा छानता की तुमचा साईड कोणती, तसा आतापर्यंत त्याची कारकिर्दी काय, तर असे व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला ना जेव्हा तुम्ही अड्ड्यात येता ना की घोटसेचा कालू बैल आहे, हा बैल आहे, तो तुम्हाला एक इझी पडेल की याची साईड कुठली? उजवी साईड। दोघांची साईड उजवी आहेत। आणि कोणाला जर यांचा घरचा साज नसेल, पैरा लावायचा असेल तर नक्कीच या बैलांना भेट द्या। तुम्ही जेव्हा अड्ड्यात येईल तेव्हा विचारा की कुठे बैल आहे। सो तुम्हाला ते इझी पडेल जेव्हा तुम्ही कोणत्याही मैदानात येता। आदात वासरू असेल तुमचा, आदात वासरू किंवा दुसरा जर तुम्हाला शर्यत लावायची असेल तर हा बेनिफिट होईल। याच्यामुळे मी सांगतो की आम्ही छोट्या बैलांची जेव्हा मुलाखत घेतो ना त्याला व्ह्यूज देत चला। आता जर मोठा सोन्या, मथुर, बकासूर यांच्यासोबत सर्व युट्यूबर्स लोक एकत्र जातात आणि मुलाखत घेतात का? ते पलतात म्हणून असं आणि फॅन फॉलोइंग आणि त्याची बघणारीची संख्या जास्त असते, बरोबर आहे की नाही? मग जेव्हा मित्रांनो आम्ही छोट्या बैलांची मुलाखत घेता, जर तुम्ही त्या व्हिडिओला एक जास्त नका रे, ते लाखापर्यंत जातात, 10,000 तरी व्ह्यूज द्या। जर असं झालं ना युट्यूबर्स वाले ना, तुम्हाला फुरसत नाही भेटणार मुलाखत देण्यापासून। छोट्या बैलांची युट्यूबरची संख्या आता 10 होती, आता 40-50 पर्यंत गेले। ते कशाला धावतील मोठ्या बैलांकडे? जर तुमच्याच बैलांचा रिस्पॉन्स तुम्हीच जर व्हिडिओज बघून दिला तर मी सांगतो ना ही संख्या मोठ्या बैलांकडे जाण्यापेक्षा तुमच्याकडे येतील। त्यांना कंटेंट हवं असतं आणि क्वांटिटी हवी असते भरपूर।
सो मित्रांनो हा लॉगचा हाच उद्देश होता की छोट्या बैलांची सुद्धा मुलाखत देऊ. आता याच्या आधी कुठे शर्यत झाली होती या दोन्ही बैलांची? याची आधी इकडे एक उसटणं आली होती. उसाटण्याला विजय प्राप्त केला होता. हीच गाडी होती, बदल्याची गाडी होती. आता शर्यती सुरू झाल्यापासून किती अड्डे मारले आणि ती झाल्यापासून मध्ये एक धामणगावला नेलता, तिकडे बेवंडी साईडला तिथं एक झालती आणि आज इकडे आणली. म्हणजे बऱ्यापैकी म्हणजे तुमची ही खरेदी चांगलीच ठरली, म्हणजे विजय प्राप्तच करून घेतले तुम्ही. बघा किती शांत आहे, मला हात लावून सुद्धा देतो. सो दोन्ही बैल शांत आहेत आणि नक्कीच हे मोठे झाल्यानंतर हे नाव करणार आहे घोडसई गावचा. दादा कसं नियोजन, म्हणजे आता पुढची शर्यत कुठे कसं काय तुम्ही कसं म्हणजे 10 दिवस बैलाला आराम असणार आहे, त्याच्यानंतर ठरवलं म्हणजे आठवड्यानंतरच तुम्ही काढता बैलाला आराम देता. आणि कधी इच्छा आहे का तुमची घाटावरती जाऊन हे दोन वासरू? 100% फक्त गट मारावा, फायनल आम्ही मारतो बरोबर. या दोघांची खरेदी कितीला झाली होती? कमी मध्येच घेतलेलं आहे, छोट्यामध्ये जी अमाऊंट असेल 20,000 मध्ये आणि 35,000 मध्ये घेतलं. आणि म्हणजे तुमचं पारख कोणी केली होती घेताना? मालक कौशल पवार. अरे ये ना, मालक कुठे लांब राहतो. मग काय दादा आज दोन्ही बैल तुम्ही पारखून घेतलं, काय बघितलं होतं यांच्यामध्ये की हे आपले अड्डे मारेल असं काय बघितलं त्यांच्यामध्ये? कोणी पळ बघतो, कोणी शरीर सौष्ठव बघतो. त्याची शरीररचना पण एकदम याच्यासारखी होती आणि ते पलासारखं या वाटत होतं क्षमता. आणि तुम्हाला कसं समजलं ही बैल म्हणजे विकायची आहेत? कसं समजलं? व्हॉट्सअपद्वारे या कोणी रिलेटिव्ह होतं? कोण रिलेटिव्ह होतं ते आमचं इथून रेवतीपाडचं मी आपलं फ्रेंड आहे, त्याने आपल्याला सांगितलं. ते बोलतात का आपल्या ओळखीचं एक आहे तर आपलं याचे वासरू. तर मग आम्ही ओंकार शिला माझा मित्र हा जीवलग तो आणि मी गेलो ना घेऊन आलो. पण घेताना पल वगैरे बघितला होता का असाच घेतला? नाही, छोटा होता एकदम. छोटा वासरू होता. आम्ही बघितलं आणि डायरेक्ट 6 महिन्याचा वासरू होता. 6 महिन्याचा वासरू होता आणि आता तो म्हणजे अड्डे गाजवतो. म्हणजे एका वर्षात 10-12 जर शर्यती जिंकणं मोठी गोष्ट आहे, या सीझनलाच मोठी गोष्ट आहे. आणि आज काय बक्षीस भेटले त्याला? 2 बादल्या आणि काय रक्कम काय होती? अरे बापरे, 42 मोठी रक्कम. म्हणजे अशाच मागची पण खूप रक्कम मोठी होती. म्हणजे आणि खूप काही दिलं या आदत वया दोन्ही बैलांनी. आज मना जिंकल्या सगळ्यांची, मना जिंकल्या. माझं सुद्धा मन जिंकलंय. मित्रांनो बघा, पूर्ण घोडसे बघा गाव, बघा पूर्ण गाव आलेला. म्हणून मित्र सांगतो जेव्हा आम्ही छोट्या बैलांची मुलाखत घेताना आवर्जून बघत चलावं. मोठ्या बैलांसाठी छोट्या बैल आज ही मोठी बैल होणार आहेत. आज जसा मोठा सोन्या मथुर बकासूर आहेत ना, उद्या ही बैल दोन्ही नावं करणार आहेत. सो अशा बैलांना सुद्धा तुम्ही बघत चला. आपल्या युट्यूबचं नाव काव्य मधुराज चॅनल आहे आणि तुम्ही सुद्धा लोकांना तुमच्या याच्याने सांगा की सगळे नाही सांगा की जेव्हा छोट्या बैलांची सुद्धा व्हिडिओ पडतात तुम्ही बोलताना टाकत नाही, टाकत बघत चला मित्र. आज पडेल का कधी पडेल व्हिडिओ? याची व्हिडिओ मी उद्या टाकेन. आज मिक्सिंग जी छोट्या बैलांची मुलाखत घेतली ती दाखवली. सो मित्रांनो मला हे दोन्ही बैल आवडली, कालू आणि दुश्मन. तर हे जेव्हा मला अड्ड्यात असेल नक्कीच मी यांची मुलाखत घेण्यास पहिले हजर असेल जर मला समजलं की कालू आणि दुश्मन असेल. सो दुश्मन मस्त हात लागून देतो, कालूला अजून हात नाही लागला तो गेला. सो चला मित्रांनो, असेच जर छोट्या बैलांची मुलाखत तुम्हाला आपल्या चॅनलमधून बघायची असेल ना आणि त्याच्यामुळे काही कोणती साईट त्याची कारकिर्दी काय तुम्हाला समजेल तर प्लीज व्ह्यूज द्या अशा मुलाखतीला. सो गणपती बाप्पा